तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्या शर्वरीचं सगळं बोलणं ऐकते. ती धावत जानकीकडे येते आणि जानकीला म्हणते, जानकी, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ऐश्वर्या जानकीला सगळं सांगणार तेवढ्यात तिथे शर्वरी येते. शर्वरी विचारते, ऐश्वर्या काय झालं आहे? काय सांगायचं तुला वहिनीला एवढं महत्त्वाचं? आणि इतकी का घाबरली आहेस तू? ऐश्वर्या काहीच बोलू शकत नाही. शर्वरी तिला सारखं विचारते की काय झाले. ऐश्वर्या म्हणते, मी मगाशी बाहेर होते ना, त्यावेळेस मला एक काळी मांजर दिसली म्हणून मी घाबरले. शर्वरी म्हणते, ऐश्वर्या तुझ्या वागण्यावरून तर असं वाटतंय की तू काहीतरी भलतं सलतं बघितलंयस, काळी मांजर नाही. ऐश्वर्या काहीच बोलत नाही, तिथून निघून जाते. इथे जानकी मनात म्हणते, ऐश्वर्या जे वागत होती ना त्यावरून वाटत नाही की तिने मांजर बघितली. काहीतरी गडबड नक्कीच आहे. तर थोड्या वेळाने जानकी शर्वरी मंदिरात जातात आणि ऐश्वर्या शर्वरीच्या सामानाची शोधाशोध करते, तपासते. त्या सामानामध्ये तिला विक्रांतचा फोन सापडतो. ऐश्वर्या तो फोन चालू करते आणि तो मोबाईल घेऊन ती रूमच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिथे शर्वरी येते. ऐश्वर्या घाबरते. आता रूमच्या बाहेर कसं पडायचं या विचारात असते. आता ऐश्वर्याला पुरावा म्हणून मोबाईल तर मिळाला आहे, पण शर्वरीचं पितळ ऐश्वर्या सगळ्यांसमोर कसं उघडं पाडते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी ऐश्वर्या बोलत असतात. जानकी म्हणते, विक्रांत भाऊजी खूप चांगले आहेत. हे असं सोडून जाणं, पळून जाणं हे त्यांनी कधी केलंच नसतं. आपल्याला शोधून काढायला हवं, विक्रांत भाऊजी नेमके कुठे गेलेत आणि बँगलोरला असं काय झालं की ज्यामुळे शर्वरी बुद्धी परत आली आहे, सगळं शोधायला हवं. जानकी थोडा विचार करते आणि ऐश्वर्याला पुढे म्हणते, ऐश्वर्या मी शर्वरीला घेऊन आता मंदिरात जाते. तुझ्याकडे तोपर्यंत वेळ आहे. तू शर्वरीच्या रूममध्ये जा आणि तिच्या सामानाची शोधाशोध घे, झडती घे. तिच्या सामानात काही भेटते का बघ. म्हणजे कसं आहे ना, तिच्या सामानात काही सापडलं तर आपल्याला एक एक पुरावा मिळेल. पण ऐश्वर्या हे आपल्या तिघींमध्ये राहू द्या आणि जरा जपून, कोणाला काही कळायला नको. तेवढ्यात तिथे शर्वरी येते. शर्वरी विचारते, काय बहिणी, काय बोलतेस तू? काय कळायला नको? जानकी म्हणते, अगं काय नाही, हिला जॅकेट हवं आहे ना, तिला म्हटलं बघ माझ्या इथे, आणि कोणाला काही बोलू नको, उन्हाळा आहे ना. पण शर्वरी तू इथे कशी काय? तुला काही हवं आहे का? शर्वरी म्हणते, बहिणी मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. तू नाही का नानांना म्हणाली होतीस की पैसे घरात देऊ. मला एकच म्हणायचं आहे की माझ्याकडे पैसे द्या, मी बँगलोरला घेऊन जाते आणि जे कोणी लोक आहेत ना त्यांच्याशी बोलून बघते, जरा पैसे कमी करतील ना ते, आपला फायदा होईल. जानकी म्हणते, तुम्हाला जे काही करायचं आहे, जे काही बोलायचं आहे ना ते इथे आपल्या घरात बोला. म्हणजे कसं आहे ना, रिस्क खूप मोठी आहे. आपल्या घरातले सगळे असले ना की पुरावा म्हणून सगळेजण असतील, म्हणून इथे बोला आणि आपण सगळे आहोतच की, आम्ही पण बोलू. शर्वरी चिडचिड करायला लागते. शर्वरी म्हणते, म्हणजे वहिनी तुला काय म्हणायचं आहे? मी तेवढी जबाबदार नाही आहे का? रिस्पॉन्सिबल नाही आहे का? म्हणजे माझी मदत करण्यासाठी तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाही. तुमचा विश्वास तुमच्या जावयावर आणि लेकीवर अजिबात विश्वास नाही, हो ना? जानकी म्हणते, तसं नाही आहे शर्वरी. शर्वरी म्हणते, जानकी वहिनी तसं नाही आहे ना, मग आत्ताच्या आत्ता तू नानांशी जाऊन बोल आणि त्यांना विचार की माझ्या हातात पैसे देत आहे का. जानकी ठीक आहे म्हणते आणि शर्वरी तिथून निघून जाते. तर थोड्या वेळाने शर्वरी आपल्या रूममध्ये येते आणि बॉयफ्रेंडला सांगते की 1-2 दिवसात पैसे मिळतील, आपलं काम होईल. तर इथे जानकी नानांना बाहेर बोलवते. नाना विचारतात, जानकी अगं तुला जे काही बोलायचं होतं ते घरात बोलायचं होतं, बाहेर कशाला? जानकी म्हणते, शर्वरी वंशनबद्दल बोलायचे, त्या पैसे मागत होत्या. मला ना त्यांचं वागणं जरा वेगळंच वाटतंय. त्या ओरडत होत्या, त्यांचा विश्वास नाही आहे का असं बोलत होत्या. शर्वरीचं वागणं बोलणं जे काही आहे, जे काही जानकीला खटकते ते ती सगळं नानांना सांगते. नानांना पण शर्वरीच्या वागण्याचा जरा डाऊटच येतो. नाना थोड्या वेळाने रूममध्ये येतात आणि शर्वरीचा विचार करत असतात. शर्वरी पैसे मागायला तिथे येते. नाना म्हणतात, हे बघ शर्वरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू जबाबदार व्यक्ती आहेस मला माहिती आहे, पण मला एकच सांगायचं आहे, अगं जे कोणी आहेत ना त्यांना आपल्या घरी बोलव. तू घरी बोलवशील, आपण पैसे देऊ आणि सगळं व्यवस्थित होईल. शर्वरी पुन्हा आकांड तांडव करते. शर्वरी म्हणते, माझं चुकलं, मी इथे आले आणि मी तुमच्याकडे मदत मागितली.
मी तिथेच मरायला पाहिजे होतं. जाऊ दे, आता मी जाते आणि तुमची सुटकाच करून टाकते. शर्वरी रडत तणतण करत तिथून निघते. सुमित्रा तिच्याशी बोलायला तिच्या मागे धावत जाते. इथे शर्वरी रडायचं नाटक करून आपली बॅग भरायला लागते. ती म्हणते, माझं चुकलं ना, मी इकडे आले आणि तुमची मदत मागितली. मी तिथे मरायला पाहिजे होतं. माझी न्यूज आली असते ना, मग तुमचे डोळे उघडले असते, पण आता नाही. जाते मी इथून. शर्वरी घराबाहेर पडत असते. सुमित्रा तिला शपथ घालते आणि तिला थांबवते. शर्वरी मोठमोठ्याने आरडाओरडा करते, तमाशा करते आणि रडायला लागते. नाना तिथे येतात. नानांना शर्वरीचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं. नाना शर्वरीला शांत बसायला सांगतात, ओरडतात. शर्वरी पुन्हा पुन्हा तमाशा करत असते. जानकी शर्वरीला म्हणते, शर्वरी हंस, तुम्ही जा, जरा आपण बाहेर फेरफटका मारू. तुम्ही तयार व्हा, तोंड धुवा, तुम्हाला जरा बरं वाटेल. जानकी शर्वरीला रूममध्ये पाठवते. शर्वरी रूममध्ये येते, आपले डोळे पुसते आणि दरवाजाला कडी लावून आपल्या बॉयफ्रेंडला फोन लावते. शर्वरी बॉयफ्रेंडला म्हणते, अजून फक्त 2 दिवस. 2 दिवसात मला माझे पैसे मिळतील. शेवटी मी या घरची लेक आहे, त्यांना माझा हक्क द्यावाच लागेल आणि जर नाही दिला ना तर मी ओरबाडून घेईन. 2 दिवसात आपल्याला आपले पैसे मिळतील, मग आपण इथून फरार होऊन जायचं. विक्रांतचा बंदोबस्त तर आधी केलेलाच आहे. आता निश्चिंत राहा, आपल्याला पैसे मिळणारच. शर्वरी फोनवर हे सगळं बोलत असते आणि ऐश्वर्या सगळं बोलणं ऐकते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.